नमस्कार. गड आला पण सिंह गेला आणि तरीही पुन्हा शिंदे आणि फडणवीसांचंच या महाराष्ट्रामध्ये बोलबाला. अशी काहीशी जी अवस्था आहे ती आपण सर्वत्र पाहत आहोत. 21 जून 2022 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात आपण कोणीच विसरू शकणार नाही. भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं नाट्य जे आहे ते 10 दिवस आपण सर्वांनीच घडताना पाहिलं. या नाट्याचे महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीचे पडसाद उमटत होते, ते काही बरे होते, काही वाईट होते, तर ते पडसादही आपण पाहिले. आणि या सगळ्याची परिणिती 3 आणि 4 तारखेला सत्तांतर होताना सगळ्यांनी पाहिलेली आहे. याबद्दलचे विश्लेषण जे आहे ते अनेक विश्लेषकांनी सातत्याने मांडताना आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून. तर त्यामध्ये आता पुन्हा आणखीन काही वेगळं नव्याने बोलण्यासारखं तसं नाही, पण काही मुद्दे जे आहेत ते मला आवर्जून तुम्हा सर्वांबरोबर सामावून घ्यावे तुमच्यासोबत असं वाटतं. तुमची त्यावरची काही मतं आहेत ती जाणून घ्यावी असं मला मनापासून वाटते, म्हणून मी आज इथे ही चर्चा करते आहे. तर या सगळ्यामध्ये मला सातत्याने प्रश्न पडतो आहे तो म्हणजे या सर्व नाट्यामध्ये नागरिक म्हणून आपली जी काही भूमिका आहे ती कुठे आहे, आपण सगळेजण कुठे उभे आहोत, याचा विचार आपल्यापैकी कोणी केलेला आहे का? या राजकीय नाट्यामध्ये आणखीन काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. ते म्हणजे एका बाजूला होते एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला होते देवेंद्र फडणवीस. यांच्या राजकीय भूमिका या पक्षांच्या दोघांच्याही, किंवा त्याच्यामधलं खरं काय खोटं काय, नीती काय अनिती काय असायला हवं होतं आणि काय नसायला हवं होतं, यामध्ये आपण फार जाऊयात नको. कारण तो प्रत्येकाच्या आवडीचा आणि निवडीचा विषय आहे आणि ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त पुन्हा एकदा जेव्हा आपण काही आपल्या आवडीनिवडीप्रमाणे बोलतो किंवा लिहितो किंवा वागतो, हे वागत असताना, बोलत असताना आणि लिहित असताना त्या सगळ्याचे समाज माध्यमांमध्ये काय पडसाद उमटतात याचा विचार आपण करतो का? आणि आपण जर करत नसू तर हा विचार आपण करायला हवा की नको, असाही प्रश्न मला पडतो आहे. अर्थात माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडला असेल. सगळ्यात आधी पहिल्यांदा आपण या राजकीय जे सत्तांतर आहे किंवा हे नाट्य जे घडलं त्याबद्दल थोडंसं मी बोलते. याच्यामध्ये मला काही गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या, त्या मी इथे तुमच्यासोबतसुद्धा वाटून घेऊ इच्छिते. ते म्हणजे 2 वेगवेगळ्या पक्षांमधली ही मंडळी, याच्यामधले एकनाथ शिंदे जे हिंदुत्व हा आमचा विषय आहे म्हणून पक्ष सोडतात, त्यासोबत आमदारांची एक मोठी फळी घेऊन जातात. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, आपण 4 तारखेला त्यांनी जी शपथ घेतली किंवा त्या आधीचं जे नाट्य घडलं तर तेव्हासुद्धा आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. आणि जेव्हा ही जबाबदारी दिली तेव्हा आपण सर्वांनीच पाहिलं आणि आपण हे मान्यच करूयात, इवन देवेंद्रजींनी सुद्धा मान्य केलेलं आहे की ती जबाबदारी त्यांच्यावरती अचानक आलेली होती, जी कोणाला वाटली नव्हती की असं काही होईल म्हणून. आणि ती घेतल्यानंतर त्यांची खूप खिल्ली उडवली गेली, त्यांना टोमणे मारण्यात आले, त्यांच्यावरती मीम्स बनले. तिथे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे पक्ष जे काही म्हणेल ते मला मान्य आहे. पक्षाने मला सांगितलं की तुम्हाला हे पद घ्यायचं आहे आणि ते मी स्वीकारलं. 1-2 दिवस त्यांच्या त्या वागण्या बोलण्यातनं आपल्याला ते जाणवलंही कुठेतरी छोटंसं शल्य. कारण अर्थात जेव्हा तुम्ही काही मेहनत करता, मग ती बरी वाईट असेल, माणसं चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा मेहनत करतात आणि वाईट गोष्टींसाठी. कारण इथे पुन्हा काही जण क्रिटिसाईज करायला सुरुवात करतील की अच्छा मग तुला ठराविक पक्षाची बाजू घेऊन तू बोलतेस का? तर असं वाटण्याचा काही प्रश्नच नाही. आणि समजा मी बाजू घेतली तर माझा प्रयत्न कायम हा राहिलेला आहे की प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं आहे आणि ते चांगलं जे आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. वाईट जे आहे त्यातून आपण शहाणपण घेतलं पाहिजे किंवा जिथे शक्य आहे तिथे आपण ते सोडून दिलं पाहिजे.
त्याचा आपल्या आयुष्यावरती आपण किती परिणाम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती जे काही बरं वाईट आपण वागायचं आहे त्याचे समाजामध्ये काय परिणाम होणार आहेत याचा विचार आपण करतो का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तर हे दोघं जण ज्याच्यामधल्या एक व्यक्तीने आपल्याला पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाचं पटत नाही म्हणून पक्ष सोडला आणि एक वेगळी जबाबदारी स्वीकारली, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी पक्ष जे म्हणेल तोच माझा अंतिम आदेश शिरोधारा आहे असं म्हणत एक वेगळी जबाबदारी स्वीकारली. यातून संस्कृती पण आपल्याला कळते आणि त्याचबरोबर नागरिक म्हणून आपण ह्याच्यातनं काय शिकायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते म्हणजे की छान वाटतं, म्हणजे ज्यांना देवेंद्र फडणवीस आवडतात त्यांनी त्या गोष्टीचं प्रचंड मोठं उदात्तीकरण केलं. अर्थात त्यांचा तो त्याग आहेच. आता त्याच्यामधल्या राजकीय खेळी काय असतील किंवा काय नसतील हे हळूहळू आपल्याला सगळ्यांनाच उलगडत जाणार आहे. पण तरी पहिल्या दृष्टीमध्ये आपल्याला जे काही दिसलेलं आहे तर त्यामध्ये निश्चितच त्यांनी जे पद स्वीकारलं तर हे अचंबित करणारं होतं आणि मला त्याचं कौतुकही वाटलं. कारण हे पद स्वीकारणं आपण ज्या पदावरती काम करतो आहोत त्यापेक्षा एक पायरी खाली उतरत एखादं पद स्वीकारणं आणि त्याप्रमाणे काम करणं ही खिल्ली उडवताना वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला धैर्य जे आहे ते दाखवावं लागतं, संयम दाखवावा लागतो आणि एक शांतपणाने तुम्हाला प्रामाणिकपणाने काम करायला लागतं. ती सचोटी आणि आपण म्हणूयात निष्ठा, तर या सगळ्याच गोष्टी तिथे मला जाणवल्या. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत. निश्चितच ज्या वेळेला पक्ष एखादा निर्माण होतो तेव्हा त्याची काही तत्त्वं ठरलेली असतात. त्या व्यक्तींमुळे हे सगळं काही घडत असतं, त्यांच्यावरती आपण निष्ठा ठेवतो, आपण पक्षात प्रवेश करतो, पण त्यानंतर आपल्याला जाणवतं की हे बरोबर होत नाही आहे, आपल्या ज्या तत्त्व मूळ आहे त्याप्रमाणे घडत नाही आहे. तेव्हा आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बोलला आणि त्याप्रमाणे ते वागले. कुठेतरी ते काहींना ते चूक वाटेल, पण मला असं वाटतं की हे चूक असू नये. कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा निश्चितच प्रत्येकाने बोललं पाहिजे. आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळांमध्ये एक संस्कृती जन्माला आली, ती म्हणजे हायकमांड. कमांडप्रमाणेच सगळे निर्णय घ्यायचे असतात अशी जी संस्कृती आहे ती हळूहळू वेगवेगळ्या पक्षांमध्ये, त्यांच्या नेतृत्वांमध्ये आणि त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये, नागरिकांमध्ये सुद्धा उतरत गेली. त्याचेही चांगले वाईट परिणाम जे आहेत ते हळूहळू या समाजामध्ये उमटत गेले आणि ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आहे. त्यातला काही चांगला भागसुद्धा आहे, कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा त्या गोष्टीमागे पक्षाने म्हटल्यानंतर किंवा त्या नेतृत्वाने म्हटल्यानंतर जे कार्यकर्ते आहेत किंवा जी नागरिक आहेत ज्यांना त्याबद्दल एक आस्था असते ते सगळेजण ठामपणाने त्या बाजूला उभे राहतात आणि त्यातून काही गोष्टी घडत असतात. याबद्दल एक उदाहरण म्हणजे आपण युद्धाचं देऊयात की जेव्हा आपल्या इतर देशांबरोबर किंवा इतर काही प्रवृत्तींबरोबर आपलं युद्ध होतं तेव्हा आपण सगळेजण एक होतो किंवा आपल्या पक्षाने जो काही निर्णय घेतले, आपल्या देशाच्या नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आपण सगळेजण ठामपणाने समर्थन करत असतो, तेव्हा ते चांगलं असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि कसलाही सारासार विचार न करता पक्ष नेतृत्व जेव्हा आदेश देतं ते दरवेळेला समोर येऊनच दिलं जातं असं नाही, ते पाठवूनसुद्धा काही जे संदेश आहेत ते जात असतात कार्यकर्त्यांना आणि त्याप्रमाणे कार्यकर्ते मग रस्त्यावरती उतरतात. या सगळ्या काळामध्ये आपण तोसुद्धा एक उद्रेक पाहिला. या उद्रेकाकडे मला असं वाटतं, मी एक पोस्ट फेसबुकवरती लिहिलेली होती. फेसबुकवरतीसुद्धा तृप्ती AR याच नावाने माझं अकाउंट आहे आणि त्यामध्ये मी एक पोस्ट लिहिली होती की जे काही जाळपोळ आणि सगळं एकमेकांचा उद्धार खालच्या भाषेमध्ये स्तर सोडून जो काही झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. गंमत म्हणजे एरवी संस्कृती जे काही म्हणत असतात त्यांना त्या संस्कृतीला अडवावं किंवा तिथे त्यांना रोखावं असं कोणालाही वाटलं नाही. हे अधिक दुर्दैव आहे. असो, तर
सांगायची गोष्ट की जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना खाली उतरवतात आणि कार्यकर्ते कसलाही सारासार विचार न करता जाळपोळ करतात, कुठे टायर जाळ, कुठे कार्यालय फोड, कुठे घरातल्यांच्या, साधा सरळ विचार आहे की हीच गोष्ट जी आहे ती माझ्याबाबत, माझ्या घराबाबत, माझ्या कुटुंबाबाबत जर घडली तर मला आवडेल का? मला खात्री आहे बहुतांश लोकांचं उत्तर नाही असणार आहे. माझं चुकत असेल, माझं बरोबर असेल, पण मला हा अधिकार आहे का की मी कोणाच्या तरी घरावरती जाऊन आंदोलन करणं, तोडफोड करणं, कार्यालय तोडफोड करणं, रस्त्यावरती आपण एक मोठा समूह घेऊन खाली उतरणं आणि विरोध प्रदर्शन करणं, आणि ते पण हिंसक पद्धतीने. तर ह्याचा खरंच आपल्याला अधिकार आहे का? आणि हे सगळं करून आपण साध्य काय करणार आहोत? कारण वेळोवेळी, मी कोणत्याही पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही, वेळोवेळी सगळ्याच पक्षांनी आपापल्या सोयीप्रमाणे कार्यकर्त्यांना वापरलेलं आहे आणि त्या पद्धतीने नंतर ते सोडूनही दिलेलं आहे. किती कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना तुम्हाला सगळं काही मिळालं, काही नसलेला माणूस अचानक श्रीमंत होतो, नेता बनतो आणि अजून काही त्याला वेगवेगळी पदं मिळत जातात, पण कार्यकर्ता मात्र रस्त्यावरतीच कुठेतरी छोटी मोठी कामं करताना आपल्याला पाहायला मिळतो. किंवा तर हे सगळं करत असताना आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आहे, ज्यांनी आपल्याला वाढवलं, ते आपले आईवडील आहेत. या आईवडिलांना काय वाटेल? त्यांच्याकडे आपल्याला काही झालं तर कोण बघणार आहे? आपल्या नोकरीधंदा आहे, उद्या समजा आपल्यावरती केसेस पडल्या तर आपला नोकरीधंदा राहील का? आणि जर तो राहिला नाही तर आपली जी रोजची जीवनाची एक साखळी आहे किंवा जी गणितं आहेत ती आपली त्या पद्धतीने राहतील का? याचा विचार कोणी करतानाच दिसलं नाही. आणि दुर्दैवाने आता त्याबद्दल कोणी शहाणपणाने सांगेल असे कोणते नेते उरलेच नाही आहेत, कारण प्रत्येकाला आपापल्या सोयीप्रमाणेच माणसांना वापरायचं आहे. त्यामुळे इथे सतत हा प्रश्न पडत राहिला की बाबांनो, तुम्ही थोडा तरी विचार करणार आहात की नाही? मग आणखीन एक संस्कृती पाहायला मिळाली, ते म्हणजे एकमेकांच्या आईवडिलांचा उद्धार. अतिशय वाईट शब्द. हे काय आहे? म्हणजे उद्या कदाचित मंडळी असंही होऊ शकेल की हे सगळेजण एकत्र येतील आणि जे काही आपण लढणारी, रस्त्यावरती उतरणारी मुलं किंवा स्त्रिया जी आहेत, हे तुम्ही सगळेजण कुठे असाल? आपण थांबून काही विचार करणार आहोत का नाही? आणि आता जेव्हा हे सगळं होतं आहे तर पुन्हा एकदा मला असंही जाणवतं आहे की अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरती कीस काढला जातो. समाज माध्यमांमधनं आपण खूप ब्ला 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 करून बोलत राहतो. त्याची खरंच मंडळी गरज आहे का? एक छोटासा, म्हणजे असं मी विनंती करेन सर्वांना, तुम्ही ऐकाल किंवा न ऐकाल हा तुमचा प्रश्न आहे, पण तरी एक छोटीशी विनंती करावीशी वाटते की पक्षांबद्दल बोलत असताना तुम्ही काही दिवस, 8 दिवस तुम्ही हा प्रयत्न करून बघा, नका बोलू. कदाचित ती बोलण्याची सवय लागली, तुम्हाला अस्वस्थपणा येऊ शकेल, तुम्हाला असं वाटेल की नाही नाही, हे बरोबर नाही, हे चूकच आहे, मी बोललंच पाहिजे, नाही बोललं तर. मला असं वाटतं की तुम्ही शांत राहा, शांत राहा, विचार करा. जर मी नाही बोललो, मी नाही लिहिलं तर काही मोठं जग बदलणार नाही आहे, किंवा माझ्या बोलण्याने सुद्धा खूप मोठी क्रांती किती होईल. म्हणजे किमान वाईट गोष्टींबाबत बोलते, जिथे चांगल्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही बोललंच पाहिजे, पण स्पेसिफिकली राजकारण, समाजकारणाबाबत जर माणसं बोलली तर मी समजू शकते, पण राजकारणावरती आपण किती बोललं पाहिजे याला आपण प्रत्येकाने कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत. आणि एकमेकांना अपमानास्पद बोलणं जे आहे हे कमी केलं पाहिजे, टिंगलटवाळी कमी केली पाहिजे. हे सगळं करतो जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल, तेव्हा याच गोष्टी मला परतून येणार आहेत याचा विचार आपण किती जण करतो? किंवा मला माझ्यावरती कोणी वाईट शब्द बोललेले आवडतील का? अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका टिप्पणी केलेली आवडेल का? हे जर त्याचं उत्तर नाही असेल, आणि ते नाहीच येणार, कोणीही असाल तुम्ही, पण या प्रश्नाचं उत्तर नक्की 100% नाहीच येणार. मग जेव्हा ते उत्तर नाहीच असतं तेव्हा मला काय अधिकार आहे की दुसऱ्यांना आपण अपमानास्पद बोलायचं? मला कोणीतरी नेतृत्व, माझं कोणतरी माझे वरिष्ठ सांगतात आणि म्हणून मी हे करायचं? म्हणजे आम्हाला काही स्वतःला बुद्धी वगैरे काही आहे का नाही आहे, असाही प्रश्न पडतो. पुन्हा मला
खरंच मनापासून वाटतं की आपण जे काही वागणार आहोत, बोलणार आहोत, याचा काय परिणाम होणार आहे याचा प्रत्येकाने नक्कीच विचार करायला पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत आणि आपण पहिल्यांदा या देशाच्या सगळ्या संविधानाला आणि इथल्या संस्कृतीला आणि सगळ्या गोष्टींना आपण बांधील आहोत नागरिक म्हणून. हे कुठेतरी प्रत्येकाने आपल्या डोक्यात फिट करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर हे नाही ठेवलं तर अशाच पद्धतीचं जे काही राजकारण आहे ते तुम्हाला पाहायला मिळत राहणार. कोणीतरी सांगायचं आणि आम्ही वागायचं हे किती दिवस अजून घडत राहणार. आम्हाला स्वतःला स्वतःची बुद्धी आहे का नाही आहे. 10 दिवस मंत्रिमंडळातले अनेक जे आमदार आहेत ते बाहेर होते, तेव्हा या दरम्यान अनेकांच्या फाईल्स किंवा अनेकांची महत्त्वाची कामं जी आहेत ती थांबली, ती होऊ शकली नाही. कदाचित त्याचं काहीतरी महत्त्व असेल, कोणाचं तरी खूप नुकसान झालं असेल. या सगळ्याचा विचार आपण कोणी केला आहे. सत्तांतर होणं किंवा काहींना असं वाटेल की ते होणं गरजेचं होतं, पण त्याचे परिणाम काय झाले, त्या सगळ्या गोष्टींमुळे किती नुकसान झालं याच्याबद्दल कधीच फारसं आता मला गेल्या काही दिवसांमध्ये काहीच विश्लेषण पाहायला मिळालं नाही. लोकांची जी काही मतं आहेत ठामपणाने ती कुठेही आलेली नाही आहेत आणि आत्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण मतप्रदर्शन करतो तेव्हासुद्धा अनेकांना भीती वाटायला लागली आहे. कारण जर तुम्ही मतप्रदर्शन केलं, काही ठामपणाने बोललात, तुम्ही समजा एखाद्या पक्षाच्या विरोधात बोललात, तर ते विरोधात बोलणारे जे पक्ष आहेत ते सरेआम तुम्हाला कारवाई करायला मोकळे असतात. म्हणजे लोकांनी बोलायचं नाही का समाज माध्यमांवरती. निश्चित त्याला एक बंधन आहे, तुम्ही संयमाने बोलायला पाहिजे, पण तुम्हाला आपल्या राज्यकर्त्यांबद्दल किंवा नेतृत्वाबद्दल, पक्षांबद्दल काही आक्षेप असेल तर तो निश्चित बोलायला लोकांना द्यायला हवा आणि तो दिला गेला पाहिजे प्रत्येक पक्षाने, असं मला ठामपणाने वाटतं. तर या काही गोष्टी आहेत ज्या मला मनापासून तुमच्याबरोबर बोलाव्याशा वाटत होत्या, म्हणून मी इथे आज हे माझी काही मतं आहेत ती मी तुम्हाला इथे मांडलेली आहेत. तुम्हाला जर ती आवडली तर निश्चित त्याबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतं, या सगळ्या एकूणच राजकीय घडामोडींबद्दल काय वाटतं, हे अगदी सभ्य भाषेत जर तुम्हाला लिहिता आलं तर तुम्हाला वेलकम आहे. कारण या गोष्टींवरती अधिक चर्चा होणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे, ज्या होताना दिसत नाही आहेत. आपण सगळेच जण राजकीय विश्लेषक बनायला जातो तर त्याची काही गरज नाही आहे. कारण राजकारण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये किती परिणाम करणार आहे आणि त्याच्याने आपली रोजीरोटी आपल्याला मिळणार आहे का. जर नसेल मिळणार आणि नुसतेच वाद होणार असतील तर आपण ते टाळायला हवं मंडळी. इतकं सरळ आणि साधं आहे. तर या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनीच कराल अशी आशा आहे. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा, तर डेफिनेट आरेचं कारशेडबद्दल त्यांनी जेव्हा निर्णय घेतलेला होता तेव्हा त्याच्यामध्ये मी त्यांना अतिशय कठोरपणाने त्याबद्दल विरोध व्यक्त केलेला होता. हा एक भाग झाला. आजही त्यांचे सगळेच निर्णय मला आवडतात अशातला भाग नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने आणि ज्या ग्रेसफुली त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते स्वीकारलं आणि ज्या पद्धतीने ते वावरत आहेत हे खरंच लाजवाब आहे. अनेकांना एकनाथ शिंदे यांचंसुद्धा भाषण आवडलेलं आहे. अर्थात फटकेबाजी किंवा एक आपण म्हणूयात की लोकांना पटकन आपलंसं करून घेणारं असं ते होतं, पण तरीसुद्धा नागरिक म्हणून हेही जाणवलं की काही ठिकाणी त्यांचे शब्द जे आहेत किंवा गमतीने बोलताना ते बोलून गेले की आपल्याकडे काही फार तपास होणार नाही, पण आपण फोन करणार आणि सांगणार काम करायला. तर हे अनेक चित्रपटांमधून आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला ते आवडलेलं आहे. सिंघम असेल किंवा असे काही चित्रपट आहेत की जिथे पटापट जो आहे तो लोकांना न्याय मिळतो आणि त्याच्यामधून त्यांना एक आपण म्हणूयात की त्यांची जी कामं आहे ती मार्गी लागतात. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एक सिस्टीम आहे, ही सिस्टीम त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. निश्चित एकनाथ शिंदेंना कदाचित असं अपेक्षित असेल की जो विलंब आहे
प्रत्येक गोष्टीचा जो तपास करणं आहे किंवा इतर गोष्टी कागद पडताळणी आहे, मग तारखांवरती तारखा बरेचदा न्यायालयामध्ये सरकारलासुद्धा अनेक केसेसमध्ये करावे लागतात. तर हा सगळा जो काळ आहे हा कदाचित कमी व्हावा असं कदाचित त्यांना सुचवायचं असेल. त्यामुळे त्या वाक्याचंसुद्धा इतकं जे काही किचकट विश्लेषण मी पाहते आहे तातडीने अनेकांनी केलेलं, तर ते पण मला जरा विचित्र वाटलं. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे असं करण्याची गरज खरंच किती आहे मला माहीत नाही. मला तर ते तितकंसं योग्य वाटलं नाही. पण निश्चित पुन्हा एकदा ही एक जोडीने आलेलं सरकार आहे आणि जोडीने येतात तेव्हा एकमेकांमधला ताळमेळ आणि संयम आणि एकमेकांना विश्वास हे खूप महत्त्वाचं असतं आणि आदरसुद्धा असणं गरजेचं असतं. त्याचबरोबरीने आणखीन एक मुद्दा मला इथे जाता जाता तुम्हाला बोलावं असं वाटतं, तो म्हणजे हे सुद्धा मी अगदी आवर्जून लिहिलं होतं माझ्या पोस्टमध्ये की नागरिक हक्क आणि समूह आपला हा एक समूह जो आहे तो फेसबुकवरती आपण स्थापन केलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक श्रमिक असतील किंवा नागरिकांच्या काही समस्या असतील किंवा अनेक संस्था ज्या नागरिकांसाठी इतर काही समाजासाठी काम करत असतात तर त्यांनासुद्धा आपण तिथे वाव दिलेला आहे आणि त्या प्रत्येकाने तिथे येऊन आपलं म्हणणं मांडलं किंवा फोटो तुमचे काही असतील ते शेअर केले तर एक व्यासपीठ तिथे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की तिथे तुम्ही सगळ्यांनी या एकत्र आणि तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा. एकमेकांना ज्या काही गरजा आहेत त्या संस्था त्या व्यक्ती तुम्हाला तिथे माहिती होतील आणि त्यातून तुमची कामं मार्गी लागली तर आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये आपण कसलीही फी घेत नाही आहोत. हा सगळ्यांसाठी खुला आहे आणि सगळ्यांना तो वापरता येण्यासारखा आहे. आणखीन एक नागरिक म्हणून प्रकर्षाने जाणवतं की आता जे नवीन सरकार आलेलं आहे त्या सरकारचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचं आपण मनापासून अभिनंदन करूयात, त्यांच्या येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. पण त्याचबरोबरीने नागरिक म्हणून एक प्रश्न जो आहे तो गांभीर्याने मला इथे बोलावं असं वाटतं, तो म्हणजे ईडीच्या बाबत ज्या काही कारवाई झाल्या आणि आज म्हणजे मंत्रिमंडळामध्ये आपल्याला ही सगळी माणसं जी दिसून आली तर याबद्दल नागरिक म्हणून निश्चितच लोकांना न आवडणारी ही गोष्ट आहे असं मला इथे आवर्जून नमूद करावं असं वाटतं. अनेकांनी त्याबद्दल आक्षेप नोंदवलेला आहे किंवा कुजबूज लोकांमध्ये ही सुरू झालेली आहे. कारण सुरुवातीपासूनच लोक असं म्हणायला लागलेले आहेत किंवा अनेकांनी, अर्थात तो पण दावा मला हास्यास्पद वाटतो, अनेक जाणकार पत्रकार समाजकारणी यांनी तो ईडीच्यामुळे हे सगळेजण गेले आहेत असं जेव्हा म्हटलं तेव्हा मला खरंच कमाल वाटली. याचा अर्थ तुम्ही सगळेजण मान्य करता आहात का की हे सगळेजण जेवढे आमदार आहेत हे भ्रष्टाचारी आहेत? आणि मग जर ते भ्रष्टाचारी होते हे जर माहीत होतं तर मग लोकांनी त्यांना निवडून का दिलं हाही प्रश्न निर्माण होतो ना. तर नागरिक म्हणून एक अपेक्षा अशी आहे की भले तुमची राजकीय गणितं म्हणून तुम्ही त्यांना तुमच्यामध्ये सहभागी करून घेतलं असेल, आमदारकी कदाचित त्यांची जी आहे ती सुरू ठेवण्याची तुमची इच्छा असू शकेल, पण तरीही मंत्रिमंडळांमध्ये अशा पद्धतीची माणसं ठेवून त्यांना कोणती मोठी पदं तुम्ही जर दिलात तर वेगळा संदेश लोकांमध्ये जाणार आहे मंडळी. तर हे सुद्धा नवीन मंत्रिमंडळातल्या सर्वांना सांगायची आमची इच्छा आहे की असे निर्णय घेताना नक्कीच या सगळ्याचा एक पायंडा तुम्ही सुरू करताय आणि तो पायंडा पडतो आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजकारणावरती आणि राजकारणावरती होणार आहेत. पर्यायाने नागरिकांचं आयुष्य जे आहे जीवनमान म्हणजे बेसिक जीवनमानसुद्धा आपल्याकडे आपण जगत नाही आहोत असं मला वाटतं. त्या मानाने मुंबई बऱ्यापैकी खूप सुरक्षित आहे. हे सगळं जरी असलं तरी आजही मुंबईमध्ये किंवा आसपासच्या कितीतरी वाड्या वस्त्यांमध्ये लाईट नाही आहे, पाणी नाही आहे लोकांना व्यवस्थित, रस्ते तर सगळीकडेच आपण बघतो आहोत. पहिल्याच पावसामध्ये काय परिस्थिती झालेली आहे ती. तर या सगळ्याचा विचार या नवीन सरकारने करावा आवर्जून आणि अशा मंडळींना त्यांचं पुनर्वसन करताना नागरिकांचं जी भावना आहे ती लक्षात घ्यायला हवी अशी प्रामाणिकपणे मला विनंती करावीशी वाटते. तर हे काही मुद्दे होते जे तुमच्याशी बोलावे असं वाटलं. पुन्हा एकदा तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचार करता, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनाक्रमाबद्दल
ते आवर्जून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लिहावंसं वाटलं तर लिहा, पण संयमाने आणि सभ्य भाषेमध्ये. एकमेकांना अपशब्द आणि शिवीगाळ करू नका, ही माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुक वॉलवरती, ट्विटरवरती या ठिकाणीसुद्धा तुमची मतं जी आहेत ती ठामपणाने मांडता यायला पाहिजेत प्रत्येकाला आणि बोलता यायला पाहिजेत. कोणतीही गोष्ट करत असताना मंडळी, आपण या देशाचे नागरिक पहिल्यांदा आहोत, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर नेतृत्व येतं, हे ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये अधिकाधिक शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. नमस्कार.